म्हणजे पहिले लोक कोणाचे डायबिटीज असला काहीच बिमारी नव्हती. हे रानभाजीच खायचे जास्त लोक. आपण बनवणार आहोत काटला कंटोळीची भाजी. ही बाजारातून आजच आणली आहे, बाजारात यायला लागली आता. ही पावसाळ्यातच फक्त मिळते आणि डोंगर माथ्यावरती असते. हे कोण लावत नाही, काही नाही. हे आपोआप वेल होतात आणि त्याला ती काटला धरतात. त्याला असे हे काटे बिटे असतात का? हो, काटे असतात. त्याच्यामध्ये पाण्यात टाकले की त्याच्यामध्ये मध्ये माती बिती असली ना त्याच्यामध्ये म्हणून धुवून घ्यायची असते. हे कारण ते डोंगरामध्ये असते ना, त्यामुळे ते त्याच्या माती बिती मध्ये होलमध्ये माती असते, त्यामुळे पाण्यातून धुवून घ्यायची. आता धुवून घेतोय आपण पहिल्यांदा. आधी पहिला घेतो आपण. ओके, चला धुवून घेतोय बघा, अशी धुवून घ्यायची साफ करून. हे बघ किती माती निघाली बघा खाली. हे साईडला ठेवू. आता काय करायचं याचं? त्याला कट करायचे. आता थांबा, अशा साईडला ठेवते. हे इकडून आणि इकडून पण ती कट केली ना तर मग अशी उभी कापायची. हे बघ अशी. हे कारल्यासारखं वाटतं आतमधून. हो, पण त्याच्यामध्ये जर पिकलेलं असलं ना तर तो ते जून असते, मग त्याच्यातली बिया काढायला. हे कोवळं आहे, त्याच्यात काय बिया काढायची गरज नाही. मग आतमधल्या बिया नाही काढायच्या? नाही काढायच्या. त्याच्यात लाल झालेलं असलं ना तर ते बाई जून झालेले असते, त्यातल्या बिया काढायला लागतात. ह्याच्यात बिया कोवळा आहे नाही, तर बिया काढायची काही गरज नाही. आणि हे काय अंगातली हे उष्णता असली ना गुणकारी खाय. हे जास्त परिमाण सगळ्या रानभाज्या गुणकारी हो, आहेत ना? मधुमेह एकदम. आणि वर्षातून एकदाच येते. हे एकदा तरी खावी भाजी. गावी आम्ही जंगलामध्ये हे मिळते जास्त करून. कोण लागवण करत नाही. हे आपोआप जंगलामध्ये पडलेले असतात ना त्याचे बिया, त्याचे उगवतात आणि ते जास्त करून जुलै ऑगस्टच्या मनानंच मिळतात. आता त्याला सुरुवात झाली, गणपतीपासून ती जास्त असतात डोंगरा माथ्यावरती. लोक गुराबिरा चारायला घेऊन जातात ना, ती लोक घेऊन येतात जास्त करून. मग तुम्ही असं आधी जंगलातून घेऊन हो, यायचं? जंगलातून आम्ही घेऊन यायचो. गुरा चारायला जायचो ना, तिथे ते जंगलामध्ये मिळायचे. मी आता हे एवढे आहे ते किती जणांची भाजी होईल? हे 4 जणांची होईल. तेव्हा साईडला असं कापून टाकायचं. उभं कापतोय ना? उभा कापायची. कोवळी मिळाली आहे. ते काय काय जून असतात ना, ती अशी लाल अशी दिसतात. त्याच्यामध्ये बी असतात. त्याच्यात बी आहे का, बी असलं तर मग ते बी काढावं लागतं आतमध्ये. ती बघ त्याच्यात बी झालेली. मग आता काय करणार? ह्याच्याला बी काढावं लागेल आतमधलं. आतमधलं जून झाली ते बघा अशी. थांबा, असं इथे धरा नाही, ते दिसत नाही बाबा. इथेच धरा. हा, हे बघा अशी बी याच्यात काढावं लागतं. हे बघ अशी. तर येण्याचं खात्यावर चरचरीत लागणार. ते टाकूनच द्यायचं नाही तर. हो, नाही टाकून नाही द्यायचं. हे बघा अशी बी काढावं लागतं. असं धरा नाही, इथे धरा. कट करून झाली आहे. कांदे 2 कापून घेऊ त्याच्यात टाकायसाठी. टमाटा 1 कापून घेऊया. 1 टमाटा बस होते एवढ्या भाजीमध्ये. ही भाजी जास्त गुणकारी आहे. मटणं खाणाऱ्यांच्या पेक्षा पण ह्याला ताकद जास्त आहे. हो, मटणमध्ये जेवढी ताकद असते तेवढीच ताकद ह्या भाजीमध्ये आहे. फोडणी देऊ भाजीला. 2 चमचे तेल टाकू. 1 चमचा राई टाकू. जिरा टाकू 1 चमचा. कढीपत्ता टाकला. कांदा टाकला. त्याला भाजून घेऊ. कांदा लाल झाला नाही. टमाटा टाकून घेऊ. एकच टमाटा टाकलाय, जास्त होईल. चण्याची डाळ ती भिजलेली आहे, काल भिजत टाकली होती रात्री, ती त्याच्यात टाकू. एक जीव करून घेऊया. कंट्रोल काटला हे टाकून घेऊ.
फॅन्सी कारल्याची भाजी वाटते. म्हणजे काटे लागणार नाही तोंडाला. थोडंसं नॉर्मल पाणी टाकावं लागेल ना. जरा कोबी वगैरे थोडं पाणी मारायसाठी काढून ठेवलं झाकण. आणि आता जरा पाणी जास्त नाही टाकायचं, नॉर्मल असं टाकायचं. फक्त मीठ टाकू. एक चमचा मालवणी मसाला टाकूया, घरगुती आमचा. बाबा ही तिखट झाली आहे भाजी. खोबरं टाकूया. खोबरं टाकू थोडी चव येण्यासाठी. एकदम ताकदवान भाजी. ताकदवान का? ताकदवान आहे. खाली तुम्ही मटण मच्छी बिच्छी खातात का, ताकदीसाठी खातात, ते हे भाजी खाऊन बघा. त्याच्या एवढीच ताकद येईल या भाजीला. आणि याचे काय फायदे आहेत मग? त्याचे काय की मधुमेह, अंगातली तुमची एनर्जी वाढते, याने ताकद येते जास्त. मधुमेह पण आहे? मधुमेहापती आहे. ॲसिडिटी बिडिटी होणार नाही या भाजी खाली. म्हणून आधीचे लोक आजारी पडत नसतील. आधी पहिले लोक कोणाचे डायबिटीज बिबिटीज असला काहीच बिमारी नव्हती. हे रानभाजीच खायचे जास्त लोक. फ्रीमध्ये मिळणारी ना? फ्रीमध्ये जंगलातून आणायची. आणि आता कितीला मिळते? आता हे काय 50 रुपयाची आणली आता विकत. त्या भरपूर जंगलामध्ये असते. आम्ही ते पिशव्या भरून आणायचो गुराकडे गेल्यानंतर. त्यात मंद करून झाकून उघडून बघू. मस्त झाली भाजी. काही लोक पातळ करतात. आम्ही हे गावच्या पद्धतीसारखी जरा सडसडीत केली आहे. बघा कशी दिसते बघा, कोकणी पद्धतीने. बघा हे काटला पण हे कंट्रोल ती एकदम हे झाली, शिजून एकदम. हे कशी झाली बघा. भाकरी बरोबर तांदळाची भाकरी, नाचण्याची भाकरी अशी असेल, ज्वारी बाजरी मिक्स असेल ना, तर त्याच्यावर मस्त भाजी लागते. अशी गोडी डाळ भात असेल ना तर आणखी मस्त लागते त्याच्यामध्ये जेवणाबरोबर. मी अशी भाजी काटणार. कंट्रोलची करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांगा कशी काय झाली ती आम्हाला कमेंट करून. एक मस्त झाली. थोडी तिखट झाली. थोडीशी तिखट लागली मला. कशी झाली आई? मस्त झाली. तुला आवडली? करून बघा तुम्ही सर्वांनी रान भाजी आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी काय झाली, काय झाली.